ए टू झेड हेल्दी टिफिन सिरीजमधले आजचे लेटर आहे आय. पण आज आपण टिफिन रिलेटेड काही बघणार नाही आहोत, तर आज आपण बघणार आहोत शुगर फ्री आईस्क्रीम. सगळीकडेच उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येकालाच आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे मी इथे घेऊन आले शुगर फ्री आईस्क्रीम, जे तुम्ही गिल्ट फ्री खाऊ शकता. चला तर मग बघूया आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. इथे मी अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, 1 वाटी खजूर, ओले खजूर घेतलेत मी बिया काढून, आणि 1 वाटी भाजलेले मखाने घेतलेत. हे सगळे साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्यात 1 वाटी गरम दूध टाकायचे, उकळते दूध, आणि हे अर्धा तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. अर्धा तास झाल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केले आहे डार्क चॉकलेट. इथे मी 55% रिच कोकोआ अमूलचे डार्क चॉकलेट यूज केले. त्याचे आपल्याला 6 बाईट घ्यायचे, त्याचे बारीक काप करून ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकली आहे 2 चमचे कोकोआ पावडर. ही अनस्वीटन कोकोआ पावडर आहे, याच्यामध्येही शुगर नाही आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी ॲड केली आहे अमूलची फ्रेश क्रीम, आणि हे छान पेस्ट होईल असं बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मला दूध थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत दूध ॲड केले आहे. 1 पाऊण वाटी दूध मला लागले दोन्ही मिश्रण पेस्ट बनवण्यासाठी. राहिलेले मिश्रण देखील मी बारीक करून घेतले आहे. तर तुम्हालाही असे वाटले की हे मिश्रण खूपच घट्ट झाले आहे, तर तुम्हीही कन्सिस्टन्सीप्रमाणे दूध ॲड करू शकता. इथे बाउलमध्ये आईस्क्रीम बसत नव्हते म्हणून मी दुसऱ्या एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतले आहे एक्स्ट्रा झालेले. वरून मी हे डार्क चॉकलेटचे चोको चिप्स टाकले आहेत आणि आता याला झाकण लावून आपल्याला 12 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. 12 तासांनी बघू शकता आईस्क्रीम छान सेट झाले आहे आणि बघा किती सॉफ्ट झाले आहे. हे आईस्क्रीम खाऊन नवरोबांनीही खूप छान प्रतिक्रिया दिली आणि आरुषने देखील आवडीने खाल्ले. तर तुम्हीही ट्राय करून बघा या उन्हाळ्यात हे शुगर फ्री आईस्क्रीम. थँक्यू.